अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र वाचन करताना कोणते नियम पाळावेत याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्र पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. तर हे गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला पुढील प्रमाणे नियम पाळायचे आहेत. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना शक्यतो शनिवारी किंवा शुक्रवारी करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्षक वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्र वाचनाचे पहाटे 3 ते सायंकाळी 4 दरम्यान वाचन करावे. त्यानंतर दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने या वेळेत पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परअन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाल्ल्यास हरकत नाही. उपवास करू नये. त्याचप्रमाणे दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी एक धान्य फराळ करावा. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. त्याचप्रमाणे स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मृत असलेल्यांच्या घरी अंत्यविधीस जाऊ नये. त्याचप्रमाणे किंवा स्वतःच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जर मृत शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्याकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र कालावधीत मासिक पाळी संबंधी नियम पाळावेत आणि वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. त्याचप्रमाणे रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. तर ही गुरुचरित्र वाचनाची पूर्वापार आलेली पद्धत पुढील प्रमाणे. पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, सहावा दिवस अध्याय 39 ते 43, सातवा दिवस अध्याय 44 ते 53. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतःच घ्यावा. मग आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. त्याचप्रमाणे शक्य होईल तर भूमिशयन करावे. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये किंवा 1 दिवसीय पारायण सुद्धा करू नये. दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. श्री गुरुचरित्र हे 3 दिवसीय वाचू नये. त्याचप्रमाणे 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण हे 7 दिवसाचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्या, भानामती इत्यादीने ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे. त्यामुळे आवर्जून गुरुचरित्र पारायण करावे. तर गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावेत याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.